हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सगळेजण? स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवरती. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं अन्वीला म्हणजे अन्वीची शाळा आहे ही अंगणवाडीत. अन्वीला मी सोडत असते. तर इथे त्या मॅडम खेळत होत्या, बॉल खेळायचं चाललं होतं त्यांचं. आणि माझी अन्वी बघा एकदम शांत बसलेली आहे. रेड कलरचा जो फ्रॉक घातलेला आहे ना तिने, ती माझी मुलगी आहे. आणि एकदम शांत. आणि अचानक काय म्हणतात त्याला, बॉल घेऊन पळून गेली ती. तर तिला कोणी देतच ना, मारतीये, बरोबर मारतीये. पायाने खेळा म्हणत होती ती मॅडम. मग पायाने वगैरे खेळत होती, बरोबर खेळत होती ती. पण इथं दोघांचेच भांडणं. दोघंच, कोणाला आहे मुलांमध्ये, कोणाला इंटरेस्ट येतो, कोणाला इंटरेस्ट येत नाही. त्याच्यामुळे ना त्यांचं चाललं होतं आपलं आपलं खेळणं, आणि त्यांचं चाललं होतं आपलं आपलं करणं. मग जेव्हा सोडायचा टाईम होता ना, तेव्हा मी तिला आणायला गेले होते. तर त्यांचं अशा प्रकारे चाललं होतं. तर माझी मुलगी इथं बॉल घेऊन बहुतेक पळालेली नाही आहे. तो सीन काय माहिती इथं शूट झाला आहे का नाही, पण ठीक आहे, तो मस्त होता तो सीन. तिला देतच नव्हतं, मग अचानक बॉल घेतला आणि घेऊन पळाली ना अन्वी. तर इथं चाललं होतं. आणि रोज म्हणजे आता शाळेत सोडावं लागतं, तेवढंच बसायची सवय लागेल लेकरांना. आणि काय म्हणतात त्याला, अचानक तिला इंग्लिश स्कूल मीडियममध्ये टाकलं, तर तिथं बसणं वगैरे मग थोडं रडली बिडली, तर असं होतं. म्हणून मी इथं ह्याच्यामध्ये टाकायला लागले. आणि यावर्षीच खरं तर टाकायचं होतं, पण परिस्थिती तसं नसल्यामुळं मी काय यावर्षी तिला टाकलं नाही. पण पुढच्या वर्षी मी नक्की टाकणार आहे शाळेमध्ये. तो RTचा फॉर्म पण भरणार आहे. आणि त्याच्यामुळे नंतर जर शक्य RTचा नंबर जरी नाही लागला, तर मी त्या चांगल्या शाळेमध्ये तिला नक्की टाकणार आहे पुढच्या वर्षी. कारण यावर्षी परिस्थिती नव्हती, म्हणलं जाऊ देत, यावर्षी नको, पुढच्या वर्षी नक्की आपण टाकूयात. अन्वी, तू काय करती? काय नाही करत. हा पसारा बघा इथं तुम्ही बघू शकता. हा सगळा माझ्या अन्वी मॅडमनी केला आहे. आणि मला काम काय असतं हे मी आज सांगते. हा इतका पसारा. आता ह्याच्यानंतर मी काम करताना पण त्याच्यानंतर तुम्हाला पसारा दाखवेल. आता हिचं चालू असतं इथं सगळं काढणं. इकडं A to Z सगळं चालू असतं काढणं आता इथं. हां, 13 टेडी. आता चला, मला आवरायचं आहे, मला काम वगैरे करायचे आहेत. हे सगळं पसारा राडा बघा, राडा माझ्या घरात असा असतो पसारा. काय काम. नाश्ता केला होता, सुसला केला होता नाश्त्याला मी. तर इथं अशा प्रकारे आहे. आणि एवढे भांडे काल हे सगळं धुवून घेतलं, एकदम चकाचक करून घेतलं हे. आणि जाळ्या वगैरे काढून घेतल्या काल सगळ्या मी इकडल्या. आता दसरा आलाय, दसऱ्याची सगळी हे करायची. आज इकडलं सगळं साफ करते आणि खालचं सगळं साफ करते. आणि त्याच्यानंतर कपडे तसेचे कपडे भिजवायला टाकलेत मी. आणि आमच्या मॅडम आता बसायला लागलेत. तर चला, आता मला काम वगैरे करते मी पटपट. बघितलं ना, मी म्हणलं ना, जोपर्यंत काम आवरते तोपर्यंत अनुडं असा पसारा करून बसणार. बघा पसारा अन्वीचा. भरा मॅडम ह्याच्यात, भरा लवकर, फरशी पुसायची. काम सगळं झालेलं आहे. हा पसारा काय हा असंच राहतो बघा. सगळं आवरून झालेलं आहे पूर्ण A to Z. आता हा खालचा पसारा फरशी पुसायची आहे मला, पण हे इथलं आवरते. आणि इथं हां, मग पुसायचे ना, मला पण फरशी पुसायची. हे उचल सगळं बाळा तू. हे सगळं काय आहे, आजीने एक आहे ना भलता आणून दिलंय तुला खेळायला. मरणाची हे आहेत खेळणी, अजून हे आजीने पण आणून दिलं. उचल सगळं, ऐकत नाही तू. अनुड, मी मारी ना आणली. खेळायचंय मग सगळं का काढली, खेळायचंय तर. चला, मी हे भरते. हा, अभ्यास झाला तुझा? अभ्यास नाही झाला ना? तरी चला काही, माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर इथं लावलेला आहे मी भात, इथं भाजी. तव्यावरची भाजी छान होती, म्हणलं चला आज करून बघूया. कारण एक दिवसांनी असं कसं तरी खायचं मन करते, म्हणलं चला करून बघूया कशी होती आज तव्यावरची भाजी. असं नाही आहे की माझ्याकडं कढई नाही आहे, नाहीतर म्हणते लोक कढईमध्ये का नाही केली. तर मग मला तव्यावरची खायची होती, एकदम मस्त होती. तर डाळ झालेली आहे आणि खाली चपात्या आहेत. तर अशा प्रकारे सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता पापड तळते थोड्या वेळाने. तर चला. आणि हे मॅडमचं काय चाललं आहे, मी खाते ठेचा आणि चपाती. कारण लय
तिखट खायचं मन करत होतं मला, ठेचा करावा आणि चपाती खावा. तर आता मी चपाती खाते. मला तिखट म्हणजे मला तिखट लागतंच. मॅडमचा चालला अभ्यास.